सुनीता दुपारचं जेवण करून नुकतीच आडवी झाली होती तेव्हाच दरवाजाची बेल वाजली. जाऊन पाहते तर काय, दरवाजावर मोठी नणंद रश्मी मोठी बॅग घेऊन उभी होती. आता नवीनच लग्न झालंय तुमचं, असं बरं वाटत नाही. सुनीता एकाच दमात सगळं बोलून गेली. थांब जरा सुनीता, आधी यात तर येऊ दे. हेच शिष्टाचार शिकवलंय का तुझ्या घरच्यांनी, की दारातच प्रश्नांचा भडीमार करायचा? रश्मी म्हणाली. सॉरी दीदी. घरात सासू सासरे आणि मोहन हवालदिल झाले. त्यांनी रश्मीकडे पाहत विचारलं, बाळा सगळं ठीक आहे ना? अचानक कशी आलीस? रश्मीच्या लग्नाला 1 वर्ष होत आलं होतं. ती चिडून म्हणाली, हद्द आहे आई. आता माझ्या स्वतःच्या घरी यायचं असेल तर आधी सांगून यावं लागेल आणि सासरच्या लोकांची परवानगी घ्यावी लागेल आणि काहीतरी चहापाणी विचारणार का कोणी? दुपार झाली, भुकेने जीवाचा हाल होतोय. हद आहे. प्रत्येक गोष्ट सांगून मागावी लागते का? सुनीता म्हणाली, सॉरी दीदी. बसा तुम्ही आरामात, मी आधी चहा आणते आणि मग काही खायचं बघते. इतकं म्हणून सुनीता स्वयंपाकघरात निघून गेली. त्यानंतर रश्मी, मोहन आणि सासू सासरे गप्पा मारत बसले. रश्मी संतापून म्हणाली, कुठे लग्न लावून दिलं माझं? काय गावंढळ आणि मूर्ख लोक आहेत तिथे? मला तिथे राहायचंच नाही. आपल्या मर्जीने काही करता येत नाही. प्रत्येक गोष्ट सगळ्यांची वाटून खायची, प्यायची, प्रत्येक क्षणाला त्यांना विचारून चालायचं. हे मला सहनच होत नाही. मला बंधन नकोय. गुदमरायला होतंय तिथे. मी स्पष्ट सांगून आले, माझा नवरा मुलं वेगळं राहतील तरच मी परत जाईन. काशीनाथराव म्हणाले, पण बाळा प्रत्येक घराची काही शिस्त असते. थोडंफार तरी जुळवून घ्यावं लागतं. मोठ्यांशी बोलण्यात काय वाईट आहे? इथे सुद्धा तू आम्हाला विचारायचीस की? मग तिथे काय वेगळं आहे? परिवार असाच बनतो, मोठ्यांचा आशीर्वाद असतं त्यामध्ये. म्हणजे सगळं माझी चूक आहे हे म्हणायचं आहे का तुम्हाला? रश्मी रडू लागली. इतक्यात सुनीता धावत आली. दीदी शांत व्हा, हे घ्या पाणी. काशीनाथराव सुनीताकडे पाहून म्हणाले, हे बघ, सुनीताने सुद्धा आमच्या घरात खूप समजूतदारपणे राहायचं स्वीकारलं. तिच्या घरचा आणि आपल्या घराचे विचार, राहणीमान खूप वेगळे आहेत. आणि तुम्ही लोक तर तिच्या माहेरच्यांशी बोलतही नाहीत. त्यांना इथे यायलाही आवडत नाही. तरीही तिने कधी तक्रार केली नाही. इतकं ऐकल्यावर रश्मी आणि सासूबाई संतापल्या. सासूबाई म्हणाल्या, बस झालं आता. नुसतं सुनेचं गाणं गायलं जातं. तुम्ही गप्प बसा. सुनीताला आम्ही काही त्रास दिलाय का, की ती ॲडजस्ट करते? कायम सूनच कशी बिचारी? रश्मीच्या सासरच्यांची कठोर वृत्ती मला सुरुवातीपासूनच जाणवली होती, पण वाटलं नंतर सुधारेल. पण हाय रे माझं नशीब, जावाई बापूसुद्धा माझ्या नवऱ्यासारखे गप्प. आपल्या लोकांची चूक असूनही त्यावर काहीच बोलत नाहीत. माझ्या मुलीलाही माझ्यासारखंच नशीब मिळालं. देवाने हेच का लिहून दिलं माझ्या रश्मीच्या कपाळावर? आई असं नका बोलू, सगळं ठीक होईल, सुनीता समजावत म्हणाली. तुला काय कळणार? तुझ्यासोबत काही घडलंय का? तुला काही यात काही विशेष वाटणार नाही. आईजी तुम्ही माझ्यावर का राग काढताय? मी तर फक्त तुमचं समर्थन करत होते, सुनीता म्हणाली. परंतु आता तुम्ही जसं तुमच्या मुलीच्या प्रत्येक त्रासासाठी मलाच जबाबदार ठरवत आहात, तसं योग्य नाही, सुनीता म्हणाली. हे ऐकताच तिची सासू चिडली आणि सुनीताला उद्देशून म्हणाली, काय ग, तू काय इथं कान लावून रामायण ऐकतेस का? खूप मजा येते ना तुला हे ऐकायला? अरे ही माझीच मुलगी आहे, जिला इतके दिवस अशा लोकांसोबत सहन करून राहावं लागलं. तिच्या जागी तू असतीस तर केव्हाच सासर सोडून पळाली असतीस. सासूने आपल्या मुलीची चूक झाकण्यासाठी आणि मोहन व काशीनाथराव यांच्यासमोर तिची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी विनाकारण सुनीतावर तोंडसुख घेतलं. तिला सर्वांसमोर कमीपणा द्यायला सुरुवात केली. पण आज सुनीतालाही ते सहन झालं नाही. ती तर त्यांच्यासोबत दुःख वाटण्यासाठी उभी होती, पण विनाकारण सासू तिच्यावर आरोप करत असल्याचं पाहून ती शांत राहू शकली नाही. ती ठामपणे म्हणाली, बरोबर बोलताय तुम्ही आई. खरंच तुमची आणि तुमच्या मुलीचे नशीब वाईट आहे. तुम्ही तिघही खूप दुर्दैवी आहात. सासू दचकली. हे काय बोलतेयस सुनीता? सुनीता गोड हसत म्हणाली, अहो मी काही चुकीचं बोलतेय का? पहा ना, तुम्हालाही चांगलं सासर मिळालं नाही, तुमच्या मुलीलाही मिळालं नाही. मोहनबद्दल काही बोलत नाही, पण माझ्या बाबतीत बघा, माझं सासर किती चांगलं आहे. खरं तर या घरात एक मीच नशीबवान आहे, जिला एवढं प्रेमळ आणि समजूतदार सासर मिळालं. आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त भाग्यवान म्हणजे काशीनाथराव. कारण मी जेव्हापासून सासरी आली आहे तेव्हापासून फक्त त्यांच्या चांगुलपणाच्या गोष्टी ऐकत आले आहे. त्यांचा स्वभाव, त्यांच्या माणसांची सगळ्यांची वागण्याचे शिष्टाचार आणि विशेष म्हणजे सुनांना आदर देण्याची वृत्ती. हे सगळं ऐकूनच माझ्या सासूबाईंना शिकायला मिळालं की सुनांना कसं वागवायचं. म्हणूनच त्या माझ्यावर इतकं प्रेम लुटवतात. सुनीताचं बोलणं ऐकून काशीनाथराव शांतपणे म्हणाले, बिलकुल बरोबर बोललीस सुनीता. हे तर आपल्या आईबाबांच्या पुण्यकर्माचं फळ आहे, म्हणून आपल्याला इतकं चांगलं सासर मिळालं. हे बोलून ते आराम करायला निघून गेले. सुनीता पुन्हा सासू, मोहन आणि रश्मीकडे पाहत म्हणाली, खरं सांगायचं तर मला तुमच्या तिघांसाठी वाईट वाटतंय, कारण दुर्दैवाने तुमचं नशीबच असं निघालं. पण एक सल्ला द्यायचा आहे.
कधीतरी गरजू लोकांना मदत करा, काहीतरी सत्कर्म करा. कदाचित देवाला तुमच्यावर दया येईल आणि तुमचं नशीब बदलू शकेल. इतकं बोलून सुनीता हसतच आतल्या खोलीत गेली आणि म्हणाली, मी तुमच्यासाठी प्रार्थनाही करेन. सुनीता आणि काशीनाथराव यांच्या या टोमण्यांनी रश्मी, तिची आई आणि मोहन यांना लाज वाटली. कुणी काही बोलू शकत नव्हतं, त्यामुळे चुपचाप उठून वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. रश्मी, तिची आई आणि मोहन गप्प बसले. त्यांना समजत नव्हतं की आता काय बोलावं. सुनीताने काही चुकीचं बोललं नव्हतं, फक्त सत्यच बोलली होती. पण हे सत्य स्वीकारणं त्यांच्या अहंकाराला कठीण जात होतं. सुनीता आतल्या खोलीत गेल्यावर सासूबाईंनी मोहनकडे पाहत विचारलं, तू काहीच बोलणार नाहीस का? बघ तुझ्या बायकोने आपल्यावर कसा उपहास केला. मोहन शांतपणे म्हणाला, आई, सुनीताने कुठेही तुमचा अपमान केला नाही. उलट तुमच्या आणि रश्मीच्या विचार करण्याच्या पद्धतीतच समस्या आहे. थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर कदाचित रश्मीला एवढा त्रास झाला नसता. जरा विचार करा, नेहमी दुसऱ्यालाच चुकीचं ठरवलं तर चूक शोधण्याचा वेळच कधी मिळणार? रश्मीने काहीच उत्तर दिले नाही. ती फक्त चिडून तोंड फिरवून बसली. तिला कळून चुकलं होतं की तिच्या बोलण्याचा, तक्रारींचा आता काही उपयोग नाही. कदाचित तिला स्वतःला विचार करायची गरज होती. ती चुकीच्या लोकांसोबत राहत होती की स्वतःच चुकीच्या विचारांमध्ये अडकली होती. सासूबाई मात्र अजूनही नाराज होत्या, पण त्याही काही बोलल्या नाहीत. कदाचित त्यांना पहिल्यांदा जाणवत होतं की काशीनाथराव आणि मोहन तटस्थपणे परिस्थिती पाहत आहेत आणि त्यांचा राग योग्य नाही. त्या रात्री सगळे जेवायला बसले, पण कुणीच फारसं बोललं नाही. सुनीता मात्र नेहमीसारखी हसतमुख होती. तिने कोणालाही टोचून बोललं नव्हतं, फक्त त्यांच्या डोळ्यांसमोर आरसा धरला होता. रात्र झाली, सगळे झोपायला गेले, पण रश्मीच्या मनात मात्र अनेक विचार चालू होते. तिला तिच्या निर्णयाचा विचार करावा लागणार होता. खरंच वेगळं राहणं हा उपाय होता का, की तिला स्वतःच्या स्वभावात काही बदल करणं आवश्यक होतं? तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.